तर मंत्री भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर टीका केली आहे। जरांगेंच्या मागण्या वाढतच चालल्या असून चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोधच करणार असल्याचं ठणकावलंय। कुणाकुणाला ओबीसी प्रमाणपत्र देणार, काही ठिकाणी चुकीची प्रमाणपत्र सापडत असून जरांगे आपल्या समाजाचे आकडे फुगवून सांगतायत असा आरोप त्यांनी केलाय। तर 15 दिवसांमध्ये सर्वेक्षण तर मग जातीनिहाय जनगणनाही करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। 15 दिवसांमध्ये हे जर सगळं सर्वेक्षण एवढं होऊ शकतं आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना। हे जर 15 दिवसात होईल तर ते 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल। सर्टिफिकेट जे आहेत काही काही ठिकाणी जर आपण पाहतो की फार चुकीच्या पद्धतीने सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन, लिंगायत, सुतार, अगदी माळी समाज यांचे सुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडत आहेत। त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की बा आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आहात आणि ओबीसीमध्ये आपण घेणार आहोत। हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या, आता त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या। आता याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच ना। मला हे माहिती आहे की अख्खा मराठा समाज काही या मागणीच्या पाठीमागे नाही आहे, परंतु काही नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत। अजितदादांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे पवारसाहेबांनी जर आशीर्वाद दिले अजितदादा पवार गटाला तर सोन्याहून तोल आहे।